नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर विवेकांनी ह्या ब्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आज तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एकटे दिसत असेल, कारण आज मी कशामुळे व्हिडिओ बनवत आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच मित्रांनो. कारण आज मी तुमच्यासमोर अशा एका गोष्टीवर बोलणार आहे मित्रांनो, की ती माझा जो पहिला व्हिडिओ आहे की माझा साथीदार हरवला, असं माझ्या नवऱ्याने आणि मी व्हिडिओ टाकला होता. तर मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही खूप माझ्या पप्पांसाठी प्रतिसाद दिलात. माझ्या वाईट वेळेमध्ये तुम्ही एवढं आलात आणि बघितलात, त्याच्याने मला असं वाटतं की तुम्ही येऊन मला भेटलात किंवा माझ्या ह्या गोष्टीमध्ये तुम्ही आहेत साथ, एवढं वाटलं तर त्याबद्दल धन्यवाद. पण मित्रांनो, काही लोक असे आहेत ना की तर माझ्या ह्या गोष्टीमध्ये सुद्धा त्यांना चुका चुका शोधून काढायच्या. ते असे त्याचं कारण मी तो व्हिडिओ टाकला किंवा माझ्यासोबत काय घडलं, काय झालं किंवा माझ्या पप्पांसोबत काय झालं ते आम्ही सांगितलं. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो, आम्ही व्हिडिओ टाकतोय आम्ही यूट्यूबर आहेत किंवा आमची यूट्यूब चॅनल आहे किंवा तुम्ही आमचे सगळे यूट्यूब फॅमिली आहात. तर यूट्यूब ब्लॉगिंग हा एक यूट्यूबरचा एक वेगळा भाग असतो की जे यूट्यूबबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय. तर मित्रांनो, ब्लॉगिंग एवढं असतं की प्रत्येक ब्लॉगरला किंवा प्रत्येक यूट्यूबरची पूर्ण आयुष्याची जे रियालिटी आहे किंवा जे त्यांच्या आयुष्यामध्ये रोज घडतं त्या सांगितल्या जातात. त्यामुळे मित्रांनो, आम्ही असा विचार केला की आम्ही सगळ्यांपासून लांब होतो किंवा त्या दिवशी माझ्याशी कुणी भेटलं नाही किंवा मी माझ्या पप्पांना भेटले नाही. तर असा विचार केला की माझे पप्पाही खूप जणांना ओळखत होते आणि त्यांनाही खूप जण ओळखत होते. तर मित्रांनो, मला फक्त एवढं सांगायचं होतं की माझ्या पप्पांनी माझ्यासाठी खूप काही केलं होतं. त्यांनी माझ्या टर्निंग पॉईंटला साथ दिली होती. एवढं सांगायचंय की मला माझ्या पप्पांनी शेवटच्या क्षणामध्ये काही अशा गोष्टी त्यांच्यासोबत झाल्यात आणि का आज मी माझ्या पप्पांबद्दल किंवा माझ्यासोबत काय घडलं त्या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. तुम्हाला काय फरक पडतोय? तुम्हाला माहितीच आहे काय झालं आणि काय नाही. त्या दिवशी माझ्यासाठी ठेवलं नाही. माझ्या मम्मीला आज बोलतायत की तुमची मुलगी व्हिडिओ अशी टाकते, असं सांगते, हे चुकीचं आहे. का बरं? माझ्यासोबत जे झाले ते मी सांगणार. का नको सांगू? मी माझ्या वडिलांसाठी किंवा आम्ही दवाखान्यात होतो त्यावेळेस कोण येत होतं, कोण जात होतं आणि दवाखान्यातून घरी आणल्यानंतर कोण येतो, कोण जात होतं काय ते आम्हाला माहिती आहे. सुशांत भैया यायचा. एका दिवशी सुशांत भैयाने बसवून त्यांना खाऊ घातलंय आणि मला एवढं माझा मोठा भाऊ येतो, कारण काही गोष्टीमध्ये त्यांनी या पप्पांना खूप साथ दिलेली आहे. तसंच सतीश काका असतील, बाकीचे काही वंदनात्या, ह्या सगळ्या माझ्या जवळच्या लोकांनी येऊन पप्पा प्रत्येकाला घरी आलेल्या लोकांना म्हणायचे. आम्ही सगळे तर होतोच, पण कुणी जवळचं आलं ना की त्यांची थोडी स्मरणशक्ती किंवा त्यांना वाटायचं मला भेटायला यावं. आलेल्याचा प्रत्येकाचा हात धरून म्हणायचे, मला न्या रे दवाखान्यात, माझ्याकडे पैसे नाहीत, मला दवाखान्यात न्या, मला जायचंय, मला जगायचंय. पण काही लोकांनी मी राहिले, पण खूप दिवस 2-2.5 महिने जवळजवळ मी तिथं राहिले, पण निघून आले. का तर बाबा मुलाची शाळा यांच्या ड्युटीमुळं किंवा काही घरातले कॉम्प्लिकेशन होते, या गोष्टीमुळे निघून आले. पण बाकीच्या लोकांनी येत होते घरी. पण का हो आज तुम्ही बोलताय की मी व्हिडिओ टाकते, असं झालं? माझ्या बापाबद्दलची मी सत्य परिस्थिती सांगते, तर तुम्हाला बघवत नाही का? मी तुम्हाला दोष देत नाही की तुमच्यामुळे माझे पप्पा गेले. हा, ते आजारी होते, झाले, पण मेल्यानंतर तर नीट बोला ना. का त्यांना बोलताय? कुणी बोलतंय तुझा बाप चांगला होता का? माझ्या पप्पांनी काय केलं होतं तुमच्यासाठी? काय केलं होतं? अरे तुमच्यासाठी तर अक्षरशः बाहेरच्या लोकांसाठी माझा बाप घराकडे लक्ष देत नव्हता आणि आज तुम्ही असं बोलताय. माझ्या पप्पांनी कुणालाच त्रास दिला नाही. माझ्यावरूनच विचार करा की त्यांनी माझ्या टर्निंग पॉईंटला, आणि एक विचार करा की माझं लग्न इंटरकास्ट मॅरेज झालेलं असताना माझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्याला एक्सेप्ट करून किंवा मला एक्सेप्ट करून ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. त्या ग्रेट माणसासोबत अक्षरशः माझा बाप 2दा कॉटवरून पडलेत. माझा भाऊ, आई होते. अरे माझ्या मम्मीला आज तुम्ही बोलताय
तिची काही चूक नाहीये, तिनं खूप एकटीने सगळं केलंय. भाऊ लहान आहे, माझा भाऊ शिकतोय, तो कमवता नाही. ज्या वेळेस मी तिथं पोचले त्यावेळेस दारात उभारून फक्त तो रडला. त्याच वेळेस, तोपर्यंत रडला नव्हता. चंब्या तू का आला नाहीस? त्यावेळेस सुद्धा लोकांनी माझी खिल्ली उडवली परिस्थितीची. काय बोलले, मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगते, माझ्याकडे पैसे नव्हते, मी लोकांकडून घेऊन गेले होते, मी गाडी कशी करून जाणार होती. आणि तिथं फक्त एका तासामध्ये अंतरानं पप्पाला नेलं, तेवढा वेळ ठेवलं आणि एका तासासाठी नेलं. अरे लोकांचे पण किस्से आहेत की ज्यांचे 2-2 दिवस शीतपेटीमध्ये ठेवून लेकरू येईपर्यंत बाहेरच्या देशातून. मी काय बाहेरच्या देशात नव्हते. माझ्या मम्मीने बाकीच्यांना पुढाकार दिलता. हा, मला व्हिडिओ कॉलिंगवर दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. पण माझ्या मम्मीला कुणालाच काही बोलायचं, माझ्या मम्मीला कुणालाही काही बोलायचा अधिकार नाही, कारण तिनं खूप सहन केलंय. मी पण तिला बोलले, खातर ठेवलं नाही तिनं माझ्यासाठी. कारण ती जर सगळ्यांशी लढली असती ना की नाही माझ्या पोरीसाठी ठेवायचं, तर कुणी हात लावला नसता. मला फक्त एवढं सांगायचं मित्रांनो, अशी वाईट परिस्थिती कुणावर येऊ नये. आणि जर एखादं यूट्यूबर स्वतःची लाईफची गोष्ट सांगत असेल, यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना आपल्या तळमळ व्यक्त करत असेल, तर कमीत कमी तुम्हाला बघायचं नसेल ना तर नका बघू, पण कमीत कमी माझ्या फॅमिलीला त्रास नका देऊ. मला तुमच्याकडे एवढीच, फक्त तुमच्यासाठी मला तुमच्याकडे एवढीच अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माझा प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला कमेंट करायला लाईन ओपन आहे, तुम्ही करा, मी सांगेन तुम्हाला. फक्त माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. सॉरी मित्रांनो, मी बोलले, पण मला ही सत्य परिस्थिती तुमच्यासमोर आणायची होती. आणि माझ्या पप्पांविषयीचं पण आणखीन माहिती आहे, ती मी पुढच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला सांगेन. नमस्कार, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.